नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता निरुपमा आणि सुधाकर यांच्या दोघांमध्ये जोरात भांडण सुरू असतं। तेव्हा मात्र सुधाकर म्हणत असतो, तुला कितींदा सांगितलेलं आहे सत्याने काही गुन्हा केलेला नाही, तो गुन्हेगार नाहीये। तेव्हा मात्र आता निरुपमाला खूप हसू येतं आणि ती म्हणते, त्यांनी काही केलं ना तरी तुम्हाला त्याच्यावरच विश्वास आहे आणि तुम्ही त्याचीच बाजू घेणार। तेव्हा मात्र सुधाकर म्हणतो, हो बरोबर आहे आणि मलाही असं वाटतं तू त्याचीच बाजू घ्यावी, परंतु ती म्हणते या जन्मात तरी ते शक्य नाही। पुढे मात्र आता हप्त्याचे आम्ही आमचे कानातले दागिने वगैरे देऊन सोय केलेली आहे। आता पुढच्या हप्त्याचं तुमच्या लाडक्या लेकाला आणि सुनेला सांगा। तेव्हा सुधाकर ओरडून म्हणतो, काय संबंध? पैसे तू घेतलेले आहे ना, तू आणि तुझ्या लेकाने, त्याच्यामुळे आता तुमचं तुम्ही बघा, ते दोघं यामध्ये पडणार नाही आणि ते हप्ता भरणार सुद्धा नाही। आणि असं म्हणून आता रागामध्ये सुधाकर तिथून बाहेर पडतो। तो गेल्यावर मात्र आता इकडे जाताना तो म्हणून जातो, पण या वेळेला तरी त्या दोघांकडे हात पुढे करणं सोडून द्या जरा आता। आणि पुढे मात्र तो रागात निघून गेल्यावर आता निरुपमाला विचार पडतो, पण आता खरंच हप्त्याचं करायचं तरी काय आणि मी कशाला त्या दोघांकडे पैसे मागू, असं मात्र ती मनामध्ये विचार करत असते। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्य आणि मीरा मार्केटमध्ये उभे असतात। तेव्हा एका गरीब भाजीवालीवर गुंड खूपच अन्याय करत असतात, तिच्याकडे हप्ता मागत असतात। तेव्हा ती त्यांना विनंती करत असते की तुम्हाला आता आम्ही हप्ता दिला तर आमच्याकडे काहीच राहणार नाही। तेव्हा मात्र आता ते लोक तिला खूप त्रास देत असतात। तर सत्या म्हणतो, चल आपण इथनं निघून जाऊ। तर मीरा म्हणते, असं काय करता आहे तुम्ही, त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि अन्याय आपण सहन करायचा नाही ना। तेव्हा सत्या म्हणतो, तू कितीही काही कर, पण आता हा सत्य बदललेला आहे, जो माझा कोणी नाही त्याच्या भानगडीमध्ये मी पडणार नाही। आणि असं म्हणून आता मीराला तो तिथून घरी चालण्यासाठी सांगत असतो। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।